ड्रेस चॅनल। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली एक नवीन ब्लॉग, जो की तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आपण कोणता ब्लॉग आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तर आपण आज आलेलो आहोत नवी मुंबई खारघर येथे इंडियाज बिगेस्ट हाँगकाँग बेबी प्रोडक्ट एक्सपो, स्पेशालिस्ट न्यूबॉर्न बेबी प्रोडक्ट्स आणि अराइव फर्स्ट टाइम इन नवी मुंबईमध्ये। सो मला असं वाटलं की तुमच्यासोबत तो एक्सप्लोअर करावा, म्हणून मी आज इकडे आली आहे। आणि आता आपण आतमध्ये जाऊन सुद्धा बघणार आहोत काय काय आहे, आणि मी सुद्धा तुम्हाला बेबी प्रोडक्ट्स एक्सप्लोअर करून दाखवणार आहे। सो चला माझ्यासोबत आतमध्ये। तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे ना एकदम इंडियाज बेस्ट हाँगकाँग बेबी प्रोडक्टचा सेल लागलेला आहे। खूप मोठा जबरदस्त सेल लागलेला आहे हा। तर आता मी सुद्धा एक्साइटेड आहे आतमध्ये जाऊन बघायला की काय काय न्यूबॉर्न बेबी पासून स्टार्ट आहे ते आपल्यासारख्या लेडीज साठी सुद्धा आणि मेन्स वेअर सुद्धा आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे। चला माझ्या न्यूबॉर्न बेबीसाठी इथे एकदम छान छोटूस असं हे फ्रॉक आहे आणि त्याचं कापड पण इतकं सुंदर आहे की बाळाला घातल्यानंतर खूप म्हणजे असं कम्फर्टेबल कापड आहे। असं इचिंग वगैरे होणार नाही किंवा त्यांना असं कपड्याचा जो त्रास होतो तो होणार नाही। इतकी कपड्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये सुद्धा अवेलेबल आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक सीझनचं सोल्युशन मिळणार आहे। हे सुद्धा बघा, इथे बाळासाठी जम्पसूट आहेत आणि ते सुद्धा पूर्ण कॉटनमध्ये आहेत आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत, पण हे सुद्धा प्युअर कॉटनमध्ये आहे। आणि हा बघा न्यू बॉर्न बेबी गर्लसाठी छोटूसा नेटमध्ये स्कर्ट आहे आणि त्याचं नेट इतकं सॉफ्ट आहे की जर बेबीला आपण घातलं तर त्याने काहीच रॅशेस किंवा काहीच त्रास होणार नाही, इतकं सॉफ्ट त्याचं कापड आहे। पुढे गेल्यानंतर न्यूबॉर्न बेबीसाठीच वेगवेगळ्या फ्रॉकमध्ये कलेक्शन आहे, ते सुद्धा तुम्ही इतकं म्हणजे कलेक्शन आहे ना की प्रत्येक आई आल्यानंतर इतकी खुश होणार आहे सगळं कलेक्शन बघून, कारण की त्याचं कापडच इतकं सुंदर आहे। मला स्वतःला सुद्धा इतके कपड्यांचं कापड आवडलेलं आहे आणि इथे आल्यानंतर मी जेवढं म्हणजे कॅचअप करते तुम्हाला दाखवण्यासाठी तेवढं कमीच आहे, पण जेवढं मला तुम्हाला दाखवण्याचं शक्य होईल तेवढं मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे। पुढे गेल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता की किती शर्ट्समध्ये कलेक्शन आहे आणि हे सुद्धा पूर्ण कॉटनमध्ये आहे। आता इथे आल्यानंतर बघा, इथे नेटमध्ये फ्रॉक्स आहेत 1 to 3 इयर्स बेबी गर्लसाठी आणि हे सुद्धा नेट्समध्ये आहेत आणि ह्याचं नेटसुद्धा इतकं सॉफ्ट आहे की आपण जर कुठे फंक्शनला हे फ्रॉक्स घातले बेबीला तर त्याचा काहीच त्रास होणार नाही, इतकं ह्याचं नेट सॉफ्ट आहे। आणि इथे बघा, तुम्ही किती बघताय ना कलेक्शन व्हिडिओमध्ये, किती सारे कलेक्शन आहेत। पॅन्ट्समध्ये आहेत आणि सगळे टी शर्ट जे झबले असतात बाळाला आपण जेव्हा घालतो तेव्हा, आणि बाळ जेव्हा रेंगाळतं ढोपरे येतं तेव्हा त्यांचे ढोपरे काळे पडू नये किंवा नी त्यांचे काळे पडू नये, तर इथे बघा हे नी गार्ड आणि एल्बो गार्डसुद्धा आहेत, ते सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहेत, कलर्समध्ये आहेत। हे छोटे छोटेसे शूज आहेत बघा बेबीसाठी, जे आपण जन्मतो त्यांना पायाला थंडी लागू नये म्हणून किंवा बाहेर जाताना आपल्याला त्यांना घालायचे असतात। आपण जर एखाद्या शॉपमध्ये गेलो तर आपल्याला मोजक्याच डिझाईन्स बघायला मिळतात, कलर्स मोजके बघायला मिळतात। कुठेतरी आपलं मन नाराज होतं की अरे मला असं घ्यायचं होतं, मी हे असं बघितलं होतं, मला तसं पाहिजे होतं, पण इथे इतक्या साऱ्या डिझाईन्स आहेत। इथे बघा पुढे आल्यानंतर किती सारं कलेक्शन लावलेलं आहे त्यांनी शूजमध्ये, आणि ते सुद्धा इतके सॉफ्ट शूज आहेत की अजिबात असे कडक नाही आहेत की बाळाला त्याचा काही त्रास होईल। पुढे आल्यानंतर बघा सॉक्ससुद्धा आहेत आणि वेगवेगळे कलर्ससुद्धा आहेत सॉक्समध्ये। इथे बघा हा पूर्ण सेट लागलेला आहे बेबी गर्लसाठी, शूज आणि त्यांना जे आपण टोपरं घालतो ते कलर्समध्ये, तर त्याचे कलर्ससुद्धा आहेत त्यामध्ये वेगवेगळे अवेलेबल बघा, आणि त्याच्यामध्ये शूजसुद्धा आहेत जे आपण त्यांना वेअर करू शकतो आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स आहेत। इथे बघा हे ब्रश आहेत जे आपण बाळाला बॉटल्स धुण्यासाठी आपण ब्रश हे वापरू शकतो। पुढे आल्यानंतर हे नेल कटर्स आहेत जे आपण बाळाचे नेल्स कट करण्यासाठी वापरू शकतो, हे बेबी नेल कटर्स आहेत, ह्यामध्ये सुद्धा कलर आहेत बघा। आणि पुढे आल्यानंतर हे इथे बघा, इथे सुद्धा ब्रश आहे। इथे डिनर सेटसुद्धा आहे बाळाला, म्हणजे याच्यामध्ये एक बाउल आहे, ग्लास आहे, 3 स्पून्स आहेत आणि डिश आहे। हा पूर्ण डिनर सेटसुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल आणि ह्यामध्ये सुद्धा कलर्स आहेत अवेलेबल। आणि इथे बघा आल्यानंतर हे बाईक बेबी केअर बॅग आहे, जर तुम्ही कुठे स्कूटीवर बाईकवर प्रवास करता बेबीला घेऊन तर हे बेबी केअर बॅग आहे आणि हे खूपच उपयुक्त आहे। आपण बऱ्याच ठिकाणी बाईकवर जातो तर मग बाळाला केअर करण्यासाठी ही बेबी केअर बॅग अतिशय उपयुक्त आहे। पुढे आल्यानंतर हे सुद्धा बघा, इथे 5 to 6 इयर बेबीसाठी शूज लावलेले आहेत। इथे आल्यानंतर बघा सिलिकॉन
तर हे सिलिकॉन स्पून अतिशय बाळाला भरवण्यासाठी, म्हणजे त्यांना लागणार नाही, भरवताना भरणार नाही असे आहेत. आणि हे बघा इथे बेबी गर्लसाठी छान असे हेअरबँडसारखे टोपरे आहेत. पुढे गेल्यानंतर सुद्धा हे सगळं पूर्ण जे आपण टोपरे वापरतो बाळांना त्याच्यामध्ये कलेक्शन आहे आणि त्यामध्ये किती कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल बघा व्हिडिओमध्ये. पुढे आल्यानंतर हे बाऊल आहे, जर आपण बाळाला काही खिमटी वगैरे भरवतो तर हे प्लास्टिकमध्ये आहे. हे ॲप्रॉन्स आहेत जे आपण बाळाला काही भरवताना त्यांच्या अंगावर कपड्यांवर सांडू नये म्हणून. आणि पुढे आल्यानंतर हे बघा, ह्याचं मी तुम्हाला सांगेल की हे स्वतः मी वापरलेलं आहे माझ्या बाळासाठी आणि हे मला इतकं उपयुक्त ठरलेलं आहे. खूपच ह्याचा मी वापर केलेला आहे. हे आहेत वॉशेबल डायपर्स आणि मी सुद्धा माझ्या बाळाला ह्याचा खूप वापर केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपले मनी सेव्ह होऊ शकतात आणि ह्याच्यामध्ये बाळ 3 वेळा जरी सू केला तरी बाळ व्यवस्थित राहू शकतं आणि नंतर आपण ह्याला वॉश करून परत आपण बाळाला वापरू शकतो. इतकं मला हे वापरलं आहे ना की तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा. ह्याच्यामध्ये सुद्धा खूप कलर्स आहेत बघा आणि हे पॅड्स असतात आतमध्ये लावण्यासाठी. ह्या आहेत डायपर पॅन्टी, तर ह्यासुद्धा वॉशेबल आहेत. आपण ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा ह्या यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये सुद्धा असे डायपर्स आहेत आणि ह्यासुद्धा आपण ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करू शकतो आपल्या बाळाला. ह्याच्यामध्ये सुद्धा बघा किती कार्टून्समध्ये आहेत, फ्रूट्समध्ये आहेत, खूप वेगवेगळ्या तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स बाळाला भेटू शकतात. आणि इथे बघा, जर आपल्याला बाळाला कोणाला जर गिफ्ट काही द्यायचं असेल, सेट्स वगैरे न्यूबॉर्न बेबीला, तर हे असे सेट्समध्ये सुद्धा आहेत, ओपन सेट्समध्ये. आणि इथे बॉक्सेस सेट्समध्ये सुद्धा आहे. जर आपण कोणाला बघायला जातोय किंवा आपल्या घरातलंही कोणाला घ्यायचं असेल तर इथे बॉक्समध्ये आणि असे ओपन सेटसुद्धा आहेत इथे. तर इथे हँकी आहेत आणि ते सुद्धा इतके प्युअर कॉटनमध्ये आहेत. खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे याचं. बाळाला जर तुम्ही काही वापरताय स्किनला तर त्याने काहीच त्रास होणार नाही, इतकं ह्याचं फॅब्रिक सॉफ्ट आहे. आणि ते सुद्धा बघाल तुम्ही किती कलेक्शन आहे त्याच्यामध्ये आणि व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं कापड दिसून येत असेल की किती कॉटनमध्ये आहे. हे बाळासाठी आपण लंगोट म्हणून वापरतो, तर ते छोटेसे असे लंगोटसुद्धा आहेत इथे बघा आणि त्यामध्ये सुद्धा कलेक्शन आहे. आणि हे लंगोटसुद्धा इतके प्युअर कॉटनमध्ये आहेत की बाळाला काहीच त्याचा त्रास होणार नाही. इथे पूर्ण टॉवेल्सचं कलेक्शन आहे आणि बघा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिझाईन्स बघायला मिळतील. स्टार्समध्ये आहेत, कार्टून्समध्ये आहेत, ॲनिमल्समध्ये आहेत. आणि तुम्ही जर बघाल तर त्याचं कापड बघा, प्युअर म्हणजे बाळाच्या काळजीनुसार त्यांनी इथे सगळं कलेक्शन ठेवलेलं आहे. आणि जर तुम्ही इथे येताय ना तर तुम्हाला इथे आल्यानंतर बाहेर काही घ्यायला जाण्याची काही गरज वाटेल असं मला वाटत नाही. मेडिसिन सोडलं तर खूप सुंदर सुंदर सगळ्याचं कलेक्शन आहे. लांबपर्यंत बघाल तर पूर्ण सगळं टॉवेलचं कलेक्शन आहे. हे बघा, हे ब्लँकेट्स आहे बाळासाठी आणि त्यामध्ये बघा क्रिसमससाठी जे असतात सॅन्टा वगैरे, तर ते इथे पुढे गेल्यानंतर पण बघाल तर हे पूर्ण ब्लँकेट्सचं कलेक्शन आहे. साईडला त्याच्या बघाल तर पूर्ण टॉवेल्सचं कलेक्शन आहे आणि प्रत्येक डिझाईन्समध्ये आहे. आता जर तुम्ही बाळाला कुठे बाहेर जाताय तर बाळाला कॅरी करण्यासाठी हे बेबी रॅपर्स आहेत आणि त्याचं पण तुम्ही बघाल तर बघा किती सॉफ्ट फॅब्रिक आहे. खूप सुंदर याचं कलेक्शन आहे. इथे सुद्धा बघाल तर हे पूर्ण जे कलेक्शन लागलेलं आहे तर हे सुद्धा ते बेबी रॅपर्सचंच कलेक्शन आहे. पूर्ण सगळं हे ब्लँकेट्स आणि टॉवेल्सचं कलेक्शन आहे आणि इतकं त्यांनी सुंदर कलेक्शन लावलेलं आहे ना. पुढे गेल्यानंतर हे बाथ टॉवेल्स आहेत बघा, जेव्हा बाळाला आपण आंघोळ करून आणतो तर तेव्हा हे बाळासाठी किती छान आहे बघा. ॲनिमल्समध्ये आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा पण खूप कलेक्शन म्हणजे डिझाईन्स आहेत, व्हरायटीज आहेत आणि कापडसुद्धा ह्याचंसुद्धा. मी प्रत्येक वेळेला कापडचं बोलते आहे कारण की ना प्रत्येक आई आपल्या बाळाला कपड्याचा त्रास होऊ नये हेच बघत असते, तर म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेला कापडाचंच सांगते आहे की खूप म्हणजे प्रत्येक कापडाचं कापड इतकं सॉफ्ट आहे ना की बाळाला आपला काहीच त्रास होणार नाही. मी स्वतः जर बाळाला माझ्या मुलीला कपडे घ्यायला गेली तर मी पहिला कापड बघते की माझ्या मुलीला काही त्रास नाही होणार ना ह्या कापडामुळे. तर इथे बघा, हे बघाल तर इथे बघा ह्या ट्यूब मॅट्रेसेस आहेत आणि त्यासुद्धा वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतील. पुढे गेल्यानंतर तुम्ही बघाल तर हे बेड शेपमध्ये आहेत. पुढे गेल्यानंतर बघाल तर सर्कल शेपमध्ये आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा यू शेप पिलोज आहेत आणि स्लीपिंग पिलो आहेत आणि त्या पण इतक्या सॉफ्ट आहेत आणि त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज आणि डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील. हे पूर्ण इथे जे कलेक्शन लावलेलं आहे ते सगळं ट्यूब पिलोजचं लावलेलं आहे. हे सुद्धा बघा यू शेपमध्ये आहेत पिलोमध्ये सुद्धा त्यांनी खूप कलेक्शन ठेवलेलं आहे इथे.
इथे बघा पुढे आल्यानंतर ह्या फीडिंग पिलोज आहेत आणि ह्यासुद्धा आत्ता खूप म्हणजे पहिला काही आपल्याला इतकं सगळं माहिती नव्हतं, पण आता बऱ्याच काही गोष्टी न्यूबॉर्न बेबीसाठी आलेल्या आहेत मार्केटमध्ये आणि आपण त्या बाळासाठी आपण शॉपिंग करत असतो. तर इथे बघा जर कोणी अपकमिंग मम्मा असतील आणि त्यांना जर आपल्या न्यूबॉर्न बेबीसाठी काही शॉपिंग करायची असेल तर तुम्ही नक्की इथे एकदा येऊन व्हिजिट करा. खूप सॉफ्ट कापड आहे बघा. ह्यासुद्धा नेक पिलोज आहेत आणि खूप सुंदर म्हणजे कलेक्शन आहे बघा. ह्या स्लीपिंग पिलो आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलेक्शन आहे बघा. कलर्स आहेत. इकडे पुढे गेल्यानंतर सुद्धा नेक पिलोज आहेत बघा. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. पूर्ण हे जे लावलेलं आहे हे पिलोजचं कलेक्शन आहे. इकडे बघाल तर इकडे टॉवेल्स वगैरे आहेत, हँकीज आहेत आणि पुढे गेल्यानंतर जर तुम्ही बघाल तर टॉयजचं कलेक्शन सुरू होतं आणि टॉयजसुद्धा इतक्या प्रीमियम क्वालिटीमध्ये आहेत. खूप सुंदर टॉयजचं सुद्धा कलेक्शन त्यांनी लावलेलं आहे इथे. न्यूबॉर्न बेबीसाठी जेव्हा आपण कोणाला गिफ्ट देतो तर ते सुद्धा इथे आपण घ्यायला येऊ शकतो. इथे बघा हे छोटंसं असं एलिफंट आहे, पण त्याच्यामध्ये सेल नाही आहेत त्याच्यामुळे. आणि हे सुद्धा सेट लावलेलं आहेत बघा. बॉक्सेस सेटमध्ये आहेत जे आपण कोणाला गिफ्टसुद्धा करू शकतो आणि आपल्या स्वतःच्या बाळासाठी सुद्धा आपण बाय करू शकतो. हे सगळं जे आहे हे बाळाचं बेबी कलेक्शन आहे बघा, जे आपण कुळकुळे वगैरे घेतो आता तसंच म्हणावं लागेल. आणि इकडे बघा हे पूर्ण म्हणजे सॉफ्ट टॉयजसुद्धा आहेत आणि हार्ड टॉयजसुद्धा आहेत आणि क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही आहेत. खूप सुंदर क्वालिटी आहे प्रत्येक टॉयची. पुढे गेल्यानंतर बघाल तर इथे बाउल्स आहेत आणि त्याला आतमध्ये आहे ना स्टील कोटिंग आहे. जर आपण प्रत्येक वेळेला बाळाची काळजी घेत असतो आणि आपण बहुधा प्लास्टिक यूज करणं खूप अवॉइड करत असतो, तर इथे हे आपण ट्रॅव्हलिंगमध्ये बाळाला काही बनवून घेऊन जाऊ शकतो. तर हे खूप छान बाउल्स आहेत आणि ह्याची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे. हे पूर्ण जे कलेक्शन लावलेलं आहे इथून ते पूर्ण असं टॉयजचं आहे. इथे बघा हे बाळासाठी ही रेस्ट चेअर आहे आणि ही सुद्धा ह्यामध्ये स्पीकरसुद्धा आहेत. जर आपण काही काम करत असेल आणि बाळाला आपल्याला जर ठेवायचं असेल ह्यात, तर आपण ह्यामध्ये बाळाला ठेवून, आणि ती ॲडजस्टेबलसुद्धा आहे आणि त्यामध्ये म्युझिक सिस्टमसुद्धा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये किड्स पोएम्स वगैरे लागू शकतात. इथे बघा ह्या पूर्ण कलेक्शन आहे. हे विंटर कलेक्शन आहे. छान छान स्वेटर्स आहे त्यामध्ये बेबीसाठी, बेबी गर्ल्ससाठी, बेबी बॉईजसाठी आणि खूप सुंदर ह्याच्यामध्ये सुद्धा कलेक्शन आहे बघा. खूप सुंदर कलेक्शन आहे. इथे बघा सुंदर असा वॉकर आहे आणि ह्यामध्ये सुद्धा पोयम्स लागतात आणि माझी ही छोटी आल्यापासून हा वॉकर मागते आहे. तर तुम्ही जेव्हा इथे याल तर कृपा करून आपल्या बाळांना घेऊन येऊ नका, कारण की इतका त्रास देतात, प्रत्येक गोष्टी इतक्या मागतात की खूपच. आणि इथे बघा इथे सुद्धा नेट बेडसारखा इथे छोटासा असा बेड आहे. ह्यामध्ये सुद्धा बघाल तर इथे सुद्धा बघा बेड शेपमध्ये आहे आणि ह्यामध्ये सुद्धा हा सुद्धा ॲडजस्टेबल आहे आणि ह्यामध्ये सुद्धा म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे. आणि इथे बघा ह्यामध्ये सुद्धा अजून कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल. जर आपण कोणाला गिफ्ट देतोय तर त्यासाठी सुद्धा आणि आपल्या बाळांसाठी सुद्धा इथे बघा डायनिंग चेअर आहे. ह्यामध्ये आपण बाळाला छान जेवण म्हणजे ब्रेकफास्ट, डिनर, लंच करू शकतो बाळाचे यात छान बसून, म्हणजे आपल्याला इकडे तिकडे असं धावून पळून भरवावं लागतं. तर इथे बघा इथे सिलिकॉन बाउल आहे आणि सिलिकॉन स्पून्स आहेत आणि ह्या बघा मसाज मॅट्रेस आहेत. तर आपण बाळाला जेव्हा मसाज करतो तर ऑइल वगैरे खूप लागलेलं असतं, तर ह्या मसाज मॅट्रेस आहेत. बेबी गर्लसाठी सुंदर अशा बॅग्स कलेक्शन इथे आहे. आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही बघाल तर ह्या ड्राय मॅट्रेस आहेत. जर तुम्ही बाळाला डायपर वगैरे यूज नाही करत आहात आणि बाळाला तुम्हाला असंच खाली झोपवायचं आहे विदाऊट डायपर, तर त्या ड्राय मॅट्रेस होत्या. आणि इथे बघाल तर हे माझं सगळ्यात सुंदर ती जी गोष्ट आहे ना ती ही म्हणजे सुपर मॉम आपल्या सगळ्यांसाठी सुंदर ट्रॅव्हलिंग बॅग आहे. ही मी स्वतःही माझ्याकडे आहे. जेव्हा माझी छोटीचा फर्स्ट बड्डे होता तेव्हा मला ही गिफ्ट मिळालेली होती अशामध्ये आणि ती मी अजूनसुद्धा माझ्या बेबीसाठी ही यूज करते. ह्या बॅग्स आपल्याला ट्रॅव्हल करताना खूप युजफुल ठरतात. आपले जर कपडे आपल्याला खाली कुठे वर खाली ठेवले असतील तर पाठीमागे सुद्धा त्यासाठी झीप दिलेली आहे, म्हणजे आपल्याला हवा तो कपडा आपण पाठच्या साईडने सुद्धा काढू शकतो. पुढे आल्यानंतर ह्या बेबीसाठी बेबी टॉयलेट्स आहेत आणि त्या कार शेपमध्ये आहेत, वेगवेगळ्या कार्टून शेप्समध्ये आहेत आणि
इथे गेल्यानंतर बघाल तर छोटीशी डायनिंग चेअर आहे, स्टूल्स आहेत बाळाला बसण्यासाठी आणि खूप सुंदर आहे त्याचं कलेक्शनसुद्धा. आणि क्वालिटी तर बोलाल तर खूपच सुंदर आहे, क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि कलेक्शनसुद्धा खूप सुंदर आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसतच असेल. यामध्ये सुद्धा कलर्स अवेलेबल आहेत बघा. लाईट पिंक आहे, ब्ल्यू कलर आहे, ग्रीन कलर आहे. पुढे गेल्यानंतर ह्या नॉर्मली टॉयलेट चेअर्स आहेत आणि तिकडे ह्या ज्या साईडला तुम्हाला दिसत असतील ह्या चेअर टाईप टॉयलेट चेअर्स आहेत, म्हणजे बाळ छान रेस्टिंग करू शकते इथे. आणि ह्या मॉस्किटो केअर छान बेड्स आहेत बघा. खूप सुंदर पाळणं पण आहे, साईज पण याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि नेटसुद्धा अवेलेबल आहे याच्यामध्ये. बघाल तर मच्छरमुळे काही त्रास नको व्हायला म्हणून त्याला नेटसुद्धा दिलेले आहेत. आणि पाळण्यांमध्ये सुद्धा साईज अवेलेबल आहे बघा. मोठी साईजसुद्धा आहे यामध्ये आणि छोटी साईजसुद्धा आहे. इथे आहे सॉफ्ट टॉईज कलेक्शन आणि ह्यामध्ये सुद्धा बघा वेगवेगळे टॉईज तुम्हाला बघायला मिळतील आणि ह्यांची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. आणि बाळासाठी जर काही घेऊन झालं असेल तर इथे लेडीज साठी पूर्ण कलेक्शन लावलेलं आहे. तर इथे लेडीज कलेक्शन सुरू होता आणि इथे आउटफिट वेअर, नाईट वेअर, फिडिंग वेअर वेगवेगळं कलेक्शनसुद्धा तुम्हाला इथे लेडीजचं बघायला मिळणार आहे. मी जेवढं मला तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवता येते इथे तेवढं मी दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जो एक्सपो लागलेला आहे हा ग्लोमॅक्स मॉल कारगर येथे लागलेला आहे. आणि हा जो एक्सपो लागलेला आहे हा लिमिटेड टाईमसाठी अवेलेबल आहे आणि तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा इकडे. जेवढं कलेक्शन मला तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवता आलेलं आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वालिटी बोलाल तर टॉप नॉच आहे, काहीच कॉम्प्रोमाइज नाही आहे क्वालिटीमध्ये. आणि A to Z कलेक्शन इथे बेबीसाठी अवेलेबल आहे आणि ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. न्यूबॉर्न बेबीपासून ते 5 इयर्स बेबीपर्यंतचे क्लॉथ्स, टॉईज, ज्या ट्रॅव्हलिंग इसेन्शियल आहेत त्या किंवा होम नेसेसरीज आपल्याला लागतात न्यूबॉर्न मदरसाठी सुद्धा म्हणायला लागेल. तर सगळं कलेक्शन इथे अवेलेबल आहे. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा.